सकाळची कामं आवरता इतका वेळ होतो ना, की वेळ कसा निघून जातो तेच समजत नाही. तर इथे भेंडीची भाजी बनवून घेतली. भेंडी खूप चिकट होती, त्याच्यामुळे त्याच्यात लिंबाचा रस टाकला आहे. कोणी कोणी आमचूर पावडरही टाकते, पण मी शक्यतो लिंबाचा रस टाकते. त्याच्यामुळे भेंडी लवकर सुटसुटीत होते आणि मोकळी होते, त्याच्यामुळे चिकटून राहत नाही. तर इथं भेंडीची भाजी बनवून झाले, वरणालाही फोडणी दिलेली आहे. सेम बाजूलाच मी कुकर लावला आहे भाताचा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल मीठ टाकलं आहे. तर इथे मी फुलके बनवते. फुलके बनवायच्या वेळेस अगोदर काय व्हायचं, मला फुलके बनवता येत नाहीत, कारण की मी आहे मराठवाड्याची, त्याच्यामुळे मला तेलाच्या पोळ्या बनवायला यायच्या. तर मी माझ्या नंदेकडे गेल्यानंतर शिकले. मग मी म्हटलं नवरा तर खात नाही तेलाच्या पोळ्या, तर म्हटलं आता फुलकेच बनवावे लागतात. तर मग मला इतके छान जमायला लागले ना, खूप मस्त जमतात. आणि हे जे फुलके आहेत ना, मी ते गॅसवर न भाजता फडक्यानेच दाबून दाबून भाजते, जेणेकरून की चांगले भाजले गेले पाहिजेत. तर इथे छान अशी चपाती बनवून झालेली आहेत. ही जी फुलके जे आहेत ना, संध्याकाळपर्यंत खूप छान राहतात, एकदम लुसलुशीत मऊ असे राहतात. तर सगळं आवरून झाल्यानंतर मग भांड्यांची वेळ होती. भांडेही घासून घेतले. तर मग भांडे घासल्यानंतर दिवसभर मला बाकी काही काम नव्हतं, पण संध्याकाळी एक 5-5:30 नंतर किंवा 6 नंतर मी बाहेर जाते चालायला, जेणेकरून की माझं जे एक 5 ते 6 किलोमीटरचं जे टार्गेट आहे ते कंप्लीट करण्यासाठी. तर इथे बॅटरी खतम झाली, त्याच्यामुळे मी लवकर वरती आले. तर कसा वाटला व्लॉग?